माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? हो सर. कोणाला काही विचारायचं असेल, केसेस असतील किंवा काही सांगायचं असेल सांगू शकता. ज्याला विचारायचं त्याने माईक चालू करून विचारू शकता. ज्याला काही सांगायचं त्याने माईक चालू करून सांगू शकता. सर, बोला. नासारशाचा आयुर्वेदाच्या दृष्टीतून कसा विचार करायचा सर, आणि त्याचा उपचार कसं? नासार्ष जो आहे, अर्शाच्या जशा संप्राप्त्या घडतात की व्यान मांसगत होतो आणि ते मांस वाढतं, तशाच पद्धतीने शरीरावरचे जे जे काही अर्श आहेत, चामखीळ असेल, नासार्श असेल, त्याची जी संप्राप्ती घडते ती व्यान आणि मांस धातू अशी संप्राप्ती घडते. त्याला अधिमांस सांगितलेलं आहे. म्हणजे शब्द सांगताना जो अर्श सोडून जी काही मांस आहेत वाढलेली त्याला अधिमांस शब्द सांगितलेला आहे. त्याचा विचार करताना असं करायचा की नासाचा जो मल आहे तो मांसाचा मल आहे, सिंगाणा. त्यामुळे त्याच्यात असलेली विकृती, मांसधातूत असलेली विकृती असा विचार करून त्याचा विचार करायचा. पोटातून मांसपाचक देणं किंवा अर्शकुटारासारखे कल्प देणं आणि नाकात टाकायला तेल देणं. मी नासा अर्शामध्ये एक पाठादी तेल नावाचं तेल आलेलं आहे. पित्त जे शिरोरोगात आलेलं असेल किंवा पित्त जे प्रतिशयामध्ये आलं असेल बघा, तर ते पाठादी तेल, त्यात दारवी त्रिकटू असं आहे. तर ते तेल मी देतो आणि त्याच्यात यवक्षार टाकतो थोडा, असा तो ड्रॉप देतो नासारशामध्ये. त्याचा चांगला फायदा मिळतो. तर तसा विचार करून त्याला चिकित्सा द्यायची. क्षारीय प्रयोग करायचा, पण तो क्षार जास्त तीक्ष्ण पण असला नाही पाहिजे, कारण असा आपण नस्य करणार आहोत. प्रतिसारणीय क्षार लावलात तरी चालतं आहे, किंवा मी जसं सांगितलं होतं तसं तेल बनवून जर तुम्ही क्षार टाकून दिलं तरी त्याचा चांगला फायदा पडतो. पोटातून मांसपाचक द्यायची किंवा अर्शकुटारासारखे व्याधीप्रत्यनिक औषध द्यायची. अर्शकुटार दिल्यानंतर त्वचेवरची चामखिळं पण कधी कधी गळून पडतात 3-4 महिने अर्शकुटार खाल्ल्यानंतर. म्हणजे इतका त्याचा अप्रतिम फायदा आहे. संप्राप्त्या भंग करायचा. मांसदुष्टीकर आहार विहार काय असेल तर तो बंद करायला सांगायचा. पनीरसारखे पदार्थ खात असेल, चुकीच्या पद्धतीने मांस सेवन करत असेल, दुपारी झोपत असेल, असं काही रुग्ण करत असेल, मांसदुष्टीकर आहार काही करत असेल, तर त्या पद्धतीने त्याचा विचार करून तो आहार बंद करायला सांगायचा. अजून अजून काय विचारायचं तुम्हाला नासार्शाचं काय? पाठादी तेल आलेलं आहे, तुम्हाला ते मिळेल. पाठादी तेल एक हरिद्रादी तेल पण आलेलं आहे. तर क्षार टाकावा लागतो, कारण मांसाची चिकित्सा ही क्षार आहे. अजून सर, तुमचं एक लेक्चर ऐकलं होतं, त्याच्यामध्ये रुग्ण परीक्षेबद्दल तुम्ही सांगितलेलं. तर याच्यामध्ये आपण 3 पद्धतीने, म्हणजे दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न असं पद्धतीचं असतं ना. तर मला एक विचारायचं की जेव्हा पेशंट हा आपल्या क्लिनिकला येतो, तर आपण म्हणजे त्याचे हावभाव वगैरे बघून असं करतो, तर ते सगळं एक सांगा ना की कसं काय असं त्याचं पूर्ण डिटेलमध्ये. अनेक गोष्टी असतात त्याच्या, नाही का. पेशंटच्या क्लिनिकमध्ये येतानाची त्याची एंट्री कशी असते, आहे की नाही. पित्त प्रकृती लोक, माणूस पटकन दार उघडणार, आधी आत येणार,
सांगताना तो उत्सुक असतो. लक्षणं बायकोला जरी त्रास झाला तरी त्याला उत्सुकता असते सांगायला काय काय तिला त्रास झालेला, नाही का. कफ प्रकृती माणूस आधी बसणार खुर्चीवर, मग आपण म्हटल्यावर तो सांगणार, सांगा तुम्हाला काय होते. तिथपासून सांगायला सुरुवात करताना तो लक्षणं कुठून सांगणार की मी 2 वर्षापूर्वी पडलेलो, तिथून त्याची तो हिस्ट्री सांगायला सुरुवात करणार. मंदत्व कफाचंही दिसतं त्याच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. तीक्ष्णत्व पित्ताचं दिसतं त्या पित्त प्रकृतीच्या लोकांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. आणि चलत्व त्या वात प्रकृतीमध्ये दिसतं. अनियमितता दिसते, विचारतोय काय आणि सांगतोय काय हे वात प्रकृतीच्यामध्ये दिसतं. हे बारीक बारीक गोष्टी दिसतात, आहे की नाही. मागं टेकून बसणं, कफ प्रकृतीचा माणूस टेकून मस्त बसणार. पित्त प्रकृतीचा माणूस पुढे टेबलावर हात ठेवून कधी एकदा विचारतो मी कधी सांगतोय असं बसणार, आहे की नाही. वात प्रकृतीच्या आल्यावर बसायचं का नाही बसायचं, बसल्यावर पाय हलवणं, हात हलवणं. आता हे सगळंच एकाच गोष्टीवरून सगळं जज करता येत नाही, पण आपल्याला काही स्वभाव जज करता येतात. कफ प्रकृतीच्या लोकांना पथ्य सांगा, तो व्यवस्थित कागद घेणार, ती पथ्याचा कागद तो त्या पद्धतीने पथ्य पाळण्याचा प्रयत्न करणार, तो विचारणार खास की काय पथ्य पाळायची का नाही का. तर अशा पद्धतीने सगळे आहेच, नाही का. वातामध्ये चंचलता दिसते. धातुक्षयाचा व्यक्ती असेल, शुक्रक्षयाचा व्यक्ती असेल, ते स्थिरत्व त्यांचं बघताना क्लिनिकमध्ये इकडे बघ तिकडे बघ असं बघताना दिसतं ते चलत्व, नाही का. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट देताना स्थिरत्वाची ट्रीटमेंट, तुपासारखे मंद गुण त्याच्यात ॲप्लाय करावे लागतात, नाही का. असं. ओके सर. सर याच्यामध्ये एक नासामध्ये जे असं नासा अर्षाचं सांगितलं तसंच एक डीएनएस म्हणून जे आहे डेव्हिटेड नेझल सेप्टम किंवा आपल्या याच्यामध्ये नासा पटल जो असतो तो, तर अशा पेशंटचं कसं आपण काय करायचं, म्हणजे नेमकं कसा विचार करायला पाहिजे. जर पहिल्यापासून जन्मता डेव्हिटेड नेझल सेप्टम असेल, डीएनएस असेल, तर काय आपण त्याला हे करू शकत नाही. नंतर काही कधी कधी काय करतात, ॲक्यूट सायनोसायटिस असेल, खूप जीर्ण प्रतिष्ठा असेल, होत नसेल ट्रीट, तर ते डीएनएस असं डायग्नोज करतात. प्रत्यक्षात तसं काही नसतं. पण तर नस्य दिली, नासातले दोष काढले, ऊर्ध्व शिरोभागातले दोष काढले, तर किती तरी कसं असतं, अवरोध किती आहे. सपोज 100% जर पोकळी असेल नाकाची आणि जर काही डीएनएसने ती जर ती 50%, 60% होत असेल आणि राहिलेली काही मळामुळे 20-30% जर हे होत असेल, ब्लॉक होत असेल, तर ॲटलिस्ट तिथला मळ काढणं, अवकाश तिथे निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. तेवढं तर आपण करू शकतो. ॲनाटॉमिकल बदल जे आहेत ते काही आपण करू शकत नाही. काही सर्जिकल प्रोसिजर त्याच्यात काही आपण हे पडू शकत नाही. पण मॅक्झिमम खूप ठिकाणी असं केलेलं असतं, त्यांनी डीएनएस डायग्नोज केलं असतं. त्यांना जर काही जमलं नाही डायग्नोसिस, डीएनएस केलेलं असतं आणि मग आपण जे उपचार करतो त्यावेळी त्याला श्वास घ्यायला क्लिअर होतो पेशंटला. तो श्वास घेताना म्हणतो आता मला बरं वाटतंय, असं कित्येक पेशंटमध्ये दिसतं, नाही का. तर तसा तो विचार करायचा. पोकळी कशी वाढवता येईल हा विचार करायचा. आकाश माहुताची द्रव्यांचे चाटणं कशी देता येतील, सुंठीसारखं चाटण असेल, तालीसादी चूर्णांचं चाटण असेल, नाही का. शृंगाचं चाटण असेल, टंकणाचं चाटण असेल, तर त्या पद्धतीने विचार करून द्यायची, नाही का. डीएनएसमध्ये काही जण जलोका उच्चारण करतात, त्याच्याने पण नासावरोध कितीतरी पद्धतीने कमी होतो. असं प्रत्यक्ष पेशंटमध्ये कशी काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने डीएनएस झालेला आहे, काहीतरी मार लागून डीएनएस झाला आहे का, सततच्या प्रतिष्ठायामुळे डीएनएस होतो, तो डीएनएस कवर होतो. म्हणजे सतत प्रतिष्ठाय आणि सतत शिंकरून हे होलं आहे, ते प्रतिष्ठाय कमी तो डीएनएस कमी करता येतो. पण मार लागून झालेला आहे किंवा जन्मत आहे त्याला काही आपण करू नाही शकत. अजून कोणाला काय. सर नासा संदर्भातच एक प्रतिशयाचे रुग्ण वारंवार बघायला मिळतात. त्यामध्ये 2 प्रकार असतात जास्त. बोला की. ते करून एक तशी घट्ट ताट असत सर्दी असलेले एक लहान मुलं जे एकदम पातळ स्त्राव, भरपूर शिंका येणे, सटासट, भरपूर नाक गळणे, अगदी रुमाल ओला होईल इथपर्यंत. तर ह्याच्यामध्ये आता मग जो वाताचा प्रतिशय जो आहे आणि ह्या कफाचा प्रतिशय आहे, तर ह्याच्यामध्ये आपणाला ट्रीटमेंट मध्ये कसं हे करता येतं. वाताचा प्रतिशय आणि कफाचा प्रतिशय किंवा वात प्रधान आणि कफ प्रधान, असंच ना.
सतत शिंका येणे, शिंकांचं प्रमाण खूप असणं, त्याच्यासोबत डोकं दुखणं, डोकं ठणकणं, हे वाताकडे सगळं झुकणार आहे. स्त्रावाचं प्रमाण पातळ असणं, शिंक खूप आहे पण नाकात काही नाही, असं असेही असतात. तर ह्याच्यात चिकित्सा करताना वाताचा पण विचार करावा लागतो. म्हणजे कफग्न द्रव्य नुसते देऊन उपयोग नाही, कफवातग्न द्रव्य अशी द्यावी लागतात. वातानुलोमन करावं लागतं. कधी कधी उदावर्तातून प्रतिशा येतो, तोही अशा पद्धतीचाच असतो, त्याला नुसते शिंका येतात. तर त्याचं उदावर्त ट्रीट करावं लागतं. कितीतरी प्रतिशय उदावर्तातून आहेत. बरं, उदावर्त हा केवळ काय मलाचा वेग धारण करून उदावर्त असतो असं नाही, आलं का लक्षात? मलाचा वेग धारण केला म्हणजे उदावर्त होईल असं नाही आहे. अश्रूंचा वेग धारण केला तरी उदावर्त होतं, आणि छर्दीचा वेग धारण केला तरी उदावर्त होतं, असं सांगितलेलं आहे. ते दोष आमाशयात जातात आणि त्याची व्याधी निर्माण करतात, असं आहे. तर ह्या पण गोष्टी, वेगधारणीय पण गोष्टी बघाव्या लागतात. मलबद्धता आहे, प्रतिशाय आहे, मलबद्धतेची वेगधारणाची काही जी ट्रीटमेंट असेल ती करावी लागते बस्तीपासूनची, त्याच्याने तो उदावर्त कमी होतो, नाही का? राजयक्ष्मामध्ये धातूंच्या पाकातून उत्पन्न ती संप्राप्ती झाली असते प्रतिशयासारखी, त्याच्यात नाक झोंबत असतं, नाकातून वाफा निघत असतात, अशा पद्धतीचं असतं. त्याला अडुळसा, धमासा अशासारखी औषधं देऊन तो पित्तचे प्रतिशय असा ट्रीट करून तो करावा लागतो. आणि साक्षात नुसत्या शिंका येणं, डोकं ठणकतंय, अशा ज्या काही प्रकरणं आहेत, त्याच्यावर दशमुळांचं काही कल्प किंवा पुष्कर मुळासारखी औषधं ही देऊन तो प्रतिशय कमी करता येतो. कशातून झालाय हे मुख्य काय, तो प्रतिशय कशातून झालाय? अजीर्णातून उत्पन्न प्रतिशय आहे, त्याच्यावर लंघन पाचन द्यावं लागतं. लंघन पाचन दिलं की प्रतिशय कमी होतो, नाही का? स्त्रावाचा एक श्लोक पण आहे तसा, की स्त्राव कसा आहे ह्याच्यामध्ये श्लोक तुम्हाला मिळेल विद्रधीमध्ये, की स्त्राव कसा आहे त्याच्यावरून तुम्ही दोष जज करा, असं सांगितलेलं आहे. ते स्त्राव फक्त विद्रधीतलाच नाही, तुम्हाला कुठलेही स्त्राव आणि त्याच्यानुसार तुम्हाला पातळ दिसला तर तो वाताचा आहे, घट्ट असेल तर कफाचा आहे, आणि घाण वासाचा असेल तर पित्ताचा आहे, असं तुम्ही ते डिफरन्शिएशन करू शकता. त्यानुसार तुम्ही त्याची हे करू शकता, काय करू शकता, औषधं सिलेक्शन करू शकता, नाही का? ह्याच्यामध्ये कसं जास्ती करून चूर्ण स्वरूपातली औषधं उपयोगी जास्ती होतात, की कसं आरोग्यवर्धनेसारखे असे रसकल्प वगैरे असे? कसं तुम्ही हे कसं करतायत ना, डायग्नोसिस कसं करतायत त्याच्यावर आहे. नाही, अग्निमांद्य असेल, अजीर्ण असेल तर तुम्हाला काढा द्यायला पाहिजे, नाही का? राजयक्ष्मासारखी संप्राप्ती असेल तर तुम्हाला तुपं द्यायला पाहिजेत, सिद्ध पंचकोलासारखी, आलं का लक्षात? तर अजीर्णातून उत्पन्न असं काही हे उदावर्तातून उत्पन्न काही असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला अनुलोमक द्यायला पाहिजेत. मग गोटी स्वरूपात द्या, तुम्ही कशाही स्वरूपात द्या, पस्ती स्वरूपात द्या, नाही का? तर तुम्ही त्याच्यानुसार ते हे करायचं. सततचं होत असेल, रात्रीचं होत असेल तर तुम्हाला ती मुहुर्मुह औषधं चाटण द्यावी लागणार मधाच्या स्वरूपात, नाही का? असं. अजून कोणाला काय? कासाचा विचार, श्वासाचा विचार, प्रतिशयाचा विचार, हे सगळा ह्याच्यात करावा लागतो. प्रतिशयामध्ये राजयक्ष्माचा विचार, वेगधारणाचा विचार, असं. अजून नुसता कफाचा विचार करून चालत नाही. सर्दी होते, नुसता कफाचा विचार केला आणि कफग्न औषध दिली आणि तो जर उदावर्तातून उत्पन्न असेल तर ते प्रकरण वाढतं, नाही का? दिसतं व्यवहारामध्ये. त्रिकटूचं चूर्ण दिलं आणि मग वाढलं ते प्रकरण, असं दिसतं ना, नाही का? किंवा श्वास कुटार दिला जातो एकदम तीक्ष्ण असा, आणि ते वातवृद्धी होते साक्षात, आणि परत सर्दी काय शिंकाच्या शिंका वाढायला लागतात, कंट्रोलमध्ये येत नाहीत, असं व्यवहारात दिसतं ना. त्यामुळे या बाकी बारीक सारीक गोष्टी बघाव्याच लागतात तुम्हाला. उदावर्त कुठलं नाही ना, हे बघावं लागतंय असं.
त्या प्रतिशायाबरोबर बारीक ताप वाटतो, थंडी वाजते, असं जर काही मला लक्षण दिसत असेल तर तो कफजज्वर आहे, नाही का. मग तुम्हाला कफज्वराची चिकित्सा द्यावी लागणार. अडुळसा, विश्व, ते अमृता सगळे काढे द्यावी लागणार अशा पद्धतीने. अजून कोणाला काय विचारायचं आहे? झालं प्रतिशायाबद्दल? अजून कोणाला काय विचारायचं आहे का? अजून कोणाला काय विचारायचं आहे का? विचारा. सर ते आता तुम्ही अर्शाबद्दल सांगत होता ना ते नासारशामध्ये, त्याच्यामध्ये जसं जनरली काही लोकांना खूप मानेवरती चेहऱ्यावरतीच मोल्स येतात किंवा ते हे असतं, तर त्याचं काय म्हणजे फक्त चेहऱ्यावरतीच येण्याचं कारण आणि काय त्याचा विचार करता येईल आपल्याला? कसं आहे, आता व्यानवायू दूषित होणार आहे आणि तो कुठे कुठे जाणार आहे, तिर्यक गती त्याची होणार आहे आणि तो त्वचेत जाऊन ते अर्श निर्माण करणार आहे. आता तो त्वचा कशापासून निर्माण होते? मांसापासून तयार होते, बरोबर आहे. मग काहींना चेहऱ्यावरच येतोय, काहींना पाठीवरच येतोय. हे जे स्थान वैगुण्य होतं ते तिथे स्थान वैगुण्य असल्यामुळे होणार आहे, नाही का. त्वचेमध्ये काही आधीपासून असलेलं वैगुण्य, मग ते बीजदोषातून असेल, आहारविहारातून असेल ते, आणि तिथे व्यानवायूला जायला, कारण तो वायू कुठे जाणार? जिथे वैगुण्य तिथे जाणार, नाही का. त्यामुळे ते त्याच भागावर येतं किंवा या भागावर येत नाही असं होणार. एक जर 2 पेशंटमध्ये वातवृद्धी आपण जर केली, सपोज आपण काहीतरी असा कल्प दिला की त्यांच्यात वातवृद्धी होईल, तर प्रत्येकाला गुडघाच दुखेल असं नाही. काहींना डोकं दुखेल, काहींना त्या वातवृद्धीने गुडघे दुखतील, काहींना पोटात गॅस पकडेल, नाही का. शेवटी गती कुठे जाते? स्थान वैगुण्य कुठे आहे? ख वैगुण्य कुठे आहे, म्हणजेच स्थान वैगुण्य कुठे आहे, आणि त्या पद्धतीने ते घडणार आहे, नाही का. ड्रायव्हर असेल आणि त्याच्यात तो वातवृद्धी झाली तर त्याचं गुदामध्ये स्थान वैगुण्य येणार आहे, ख वैगुण्य येणार आहे, त्यामुळे त्याला गुदार्श होणार आहे. ड्रायव्हर लोकांना अर्शाची तक्रारी खूप असतात, तुम्ही व्यवहारात बघता, नाही का. तर व्यवसायामुळे येणारं वैगुण्य, चुकीच्या आहारविहारामुळे येणारं वैगुण्य, सगळी वैगुण्य पकडली जाणार ना. दोष आमाशयात असताना काही जण म्हणजे काही खाऊन पिऊन काहीतरी असं असताना व्यायाम करतात, तो दोष सगळा आमाशयातून शाखेत जातो, शाखेतला दोष जो आहे तो मांसातून त्वचेवर, अशी वैगुण्य घडतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणाऱ्या लोकांना त्वचा विकाराची तक्रारी दिसतात. तर तो कुठे घडावा, काय घडावा व्याधी, आणि ह्या व्यक्तीमध्ये असाच का घडावा, हे त्या व्यक्तीच्या बीजदोषातून आलेल्या अवयवाच्या काही दृष्टी असतील किंवा स्थान वैगुण्य असेल, ख वैगुण्य असेल, संघ कुठे होतोय, त्यानुसार तो दोष तिथे थांबणार आणि तो व्याधी निर्माण करणार. म्हणून अर्शाचे ज्यावेळी कल्प तुम्ही वाचाल किंवा अर्शाचे ज्यावेळी कल्प द्याल तुम्ही, ही सगळी जी संप्राप्ती आहे, मग ती मांसार्श असू दे, म्हणजे नासार्श असू दे, गुदार्श असू दे, किंवा त्वचेवर होणारा अर्श असू दे, ही सगळी व्यानवायू आणि मांसधातू अशी 2 गोष्टींनी घडणारी संप्राप्ती. त्यामुळे ह्या दोघांवर काम करावं लागतं. व्यानाची चिकित्सा करावी लागते. व्यानाची चिकित्सा म्हणजे अभ्यंग करणं. व्यानाची चिकित्सा करताना 3 गोष्टी, अभ्यंग करू शकता, बस्ती करू शकता, बाकीच्या ज्या काही वाताच्या चिकित्सा आहे त्या करू शकता. मुख्य अभ्यंग करणं. ज्यांना अर्श आहेत, ज्यांना म्हणजे अर्श म्हणजे त्वचेवर चामखिळे येत आहेत, त्यांचा ते त्वचेचं ख वैगुण्य घडवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर त्यांना अभ्यंग नित्य सेवन करायला सांगा. दुसरी मांसाची चिकित्सा जी आहे ती मांसाची वायू चिकित्सा आहे, ती म्हणजे व्यायाम. त्यांना व्यायाम नित्य करायला सांगा. मांसदुष्टीकर, मेददुष्टीकर असं काही आहार खात असतील मांसदुष्टीकर, तो बंद करायला सांगा.
ते केलं की सगळे अर्श हे होतात. नाही का? ओके. असं. अजून अर्श खूप लोकांना विचारलं पाहिजे तुम्ही, अर्श आहे का, अगुदा अर्श आहे का? खूप लोकांमध्ये ते असतात. तेच की त्यांना फॅमिली टू फॅमिली म्हणजे बरं एकाला आईला आहे तर हो, हो, मुलांना आहेत हो. असे असे बरेच हो, हो, हो. बुधवली हा मातृज अवयव आहे. मातेमध्ये असलेल्या काही बीजदोषांमुळे येणाऱ्या जी या घटना आहेत, येतात. नाही का? बरं. बीजांग चांगलं तयार होणं हे पण ते सगळं बाकी सगळं दैव आहेच ना शेवटी. हो. म्हणून तर आपण सगळं करूनच चान्स घ्यायला सांगतो किंवा बाकीच्या गोष्टी करून. ह्याच्यात बारीक सूक्ष्म सगळे विचार आहेत. सगळे बीजांग चांगले व्हावेत, आहे ना? या सगळ्याचा विचार आहेच ना. सहज अर्श काहीच करू शकत नाही आपण. सहज अर्श असतो. मुलगा पांढरा फटाक पडलेला असतो. ते वाईटच ती गोष्ट सांगितलेली आहे, नाही का? त्याला चिकित्सेने तेवढा तात्पुरता हे करावा लागतो. काही आयुष्यभर पथ्यही पाळावीच लागतात, नाही का? असं. ते लोकली ऍप्लिकेशन करूनच करता येईल का समजा हे हो, करायचं हो, असेल तर हो, चार हो. वगैरे बाबतीत? हो, हो, हो. अर्शाच्या संप्राप्त्या जशी त्या व्यानवायू आणि मांस असं जरी हे जरी पकडून घडत असतील तरी यकृताचा विचार करणं गरजेचं आहे. अग्निमांद्यानंतर घडत राहतं आणि ते परत प्रकरणं हे जातं. म्हणून ती जे एक क्षारसूत्र सांगितलेलं आहे ते तसं बांधायला सांगितलं आहे आणि तसं कट करायला सांगितलं. त्यातून प्रचंड वेदना होतात आणि ते वेदना झाल्यावर अग्निमांद्य करेक्ट होतं, ट्रिगर मिळतो आणि ती संप्राप्ती भंग होते. पण आपण ते जे केलं जातं ते ॲनेस्थेशिया देऊन केलं जातं आणि त्यात ते दुखणं काही होत नाही. म्हणजे दुखणं जे काही प्रकरण आहे ते होतच नाही. लक्षात, तो फक्त कट केला जातो फक्त क्षारसूत्राने. आणि पण मग ते पूर्ण त्यामुळे येत नाही अर्श सर जातो ते. तेवढ्यापुरता आणि परत अर्श उत्पत्ती होते. क्षाराच्या ह्याच्यामध्ये सांगितले की अग्नीने आणि क्षाराने केलेले उपचारात परत पुनरावृत्ती होणार नाही, पुनर्भव होणार नाही असं सांगितलं आहे. मग तो का होतो? कारण तो अशा पद्धतीने होतो. आलं का लक्षात? तर त्यांच्या डोक्यात पण मी एक मेल पेशंट आहे, त्यांच्या डोक्यात म्हणजे अर्श नव्हतं पण स्किन थोडीशी थिक झाली होती आधी आणि त्यांना ते सारखं इरिटेट होत होतं. म्हणून मी तिथे ऑइल लावलं पण ते जातं आणि परत येतं ते. त्याला जाड असेल, सुका असेल, खरखरीत असेल, आता ते प्रत्यक्ष फोटो बघायला पाहिजे. त्वचेच्याच लेवलला असेल, असं जर असेल ना तर त्याला घासायचं. म्हणजे कशाने घासायचं तर शेणकूट असतं की नाही गाईचं, शेणी सुकी, त्या सुक्या शेणीने घासायचं किंवा समुद्र फिराने घासायचं, रक्त काढायचं. ही अर्शाचीच चिकित्सा आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो काही प्रयोग करायचा आहे, तुम्ही जे काही लेप देणार आहात तो क्षार लागून असे लेप करायचे. त्याच्याने तो कवर होतो. असे जे तो डोक्यात काळे असे जाड उठतात ना ते, किंवा अंगावर असं उठतं, ते घासल्याशिवाय ते होतच नाही. असं. पोटातून अर्शाची चिकित्सा करून अर्श बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करता येतात. अर्शाच्या कितीतरी चिकित्सा आहेतच की ग्रंथात. थोडी वात प्रकृतीकडे जाणार आहे त्यांचं, तर तसं अर्शाचं आणि त्याचं कसं विचार करता येईल? अभ्यंग अभ्यंग आणि सुरूच करायचं. वगैरे. अभ्यंग हा वाताचा उपक्रम आहे ना. अभ्यंग दिनचर्येमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं मोठं कार्यक्षेत्र आहे. जेवढं पूर्ण अंगाला जेव्हा तेल लावलं जातं आणि तेल पूर्ण त्वचेवाटे आत शोषलं जातं त्यावेळी त्याचा परिणाम फार मोठा होतो ना वातावर, नाही का? पोट फुगणाऱ्या व्यक्तींना, असे गॅस पकडणाऱ्या ह्यांनी अभ्यंग सुरू केलं तरी वातानुलंबन व्हायला लागतं. इतकं त्या अभ्यंगाचं काम होतं. असं. अर्शाच्या पेशंटमध्ये काही गोष्टी म्हणजे काही औषधं जी आहेत, हिरडा,
हां अपानकाळी देणं, नाही का, अभयारिष्टासारखे कल्प आहेत ते तुम्ही अपानकाळी रेग्युलर देऊ शकता शुष्क आरशामध्ये. हां त्यांनी चांगले परिणाम करतात. म्हणजे 6 महिने अभयारिष्ट घेतलं, 4 महिने अभयारिष्ट घेतणारे असे रुग्ण आहेत, अगदी अर्श कवर होतो अपानकाळी घेऊन. असं तर अपनाच्या क्षेत्राचं त्यांचं थोडंसं म्हणजे हे मला पहिल्यापासून असं जाणवतं की ते थोडं हेच आहे, म्हणजे मलप्रवृत्ती हे असं अनियमित जागरण वगैरे असे थोडे वातप्रकोपाकडे जाणार आहे. नाही कसं आहे, हे सगळं ट्रीटमेंट सांगताना दिनचर्या तुम्ही सेट करा हे गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे मी आलं का लक्षात, ते करावंच लागतं. कारण नुसता आरशा नसतो, त्या आरशातून ग्रहणी उत्पन्न होते, त्याच आरशातून परत पांडू पण होतो, तोच आरशा परत कुष्ठ निर्मिती पण करतो. म्हणजे त्याच आरशातून उदररोग होऊ शकतात, नाही का, त्याच आरशातून हृदरोग होतात. म्हणजे त्या अभयारिष्टाचं ज्यावेळी तुम्ही अभयारिष्ट बघाल त्यावेळी ते सगळंच तुम्हाला कव्हर करणार आहे ना. आरशातून उत्पन्न हृदरोग, पेशंटला धडधड मधीच छातीत धडधडायला लागतं, मधीच थांबतं, मधीच कळ मारते जड अन्न खाल्लं की, आलं का लक्षात. प्रवास जास्त केला की छातीत त्रास होतो, हृदयात त्रास होतो. हे अशी ही सगळी आरशातून उत्पन्न हृदरोगच असतात. त्यांना तुम्ही अपानकाळी हिरडा देणं, वातानुलोमन करणारे कल्प दिले की त्यांचं कधी ते धडधडणं बंद होतं, नाही का. असे खूप असतात पेशंट आरशातून उत्पन्न छर्दीवाले रोज उलटीसारखं होतं, इतका उदावरत असतो त्याला तर काही खाल्लं नाही खाल्लं उलटीसारखं होतं, कोरड्या उलट्या येतात, नाही का. हे अपानकाळी आरशाचा विचार करून अपानकाळी कल्प निवडणं हे गरजेचं असतं, नाही का. थँक्यू. ओके. तक्रारिष्ट मिळतं, तक्रारिष्ट पण चांगले याचे हे आहेत. विशेषतः अग्निमांद्य खूप असेल रुग्णामध्ये आणि जेवणावरची इच्छा उडाली आहे, म्हणजे अर्शच आहे पण 2 कंडिशन की ज्यांना अग्निमांद्य आहे, प्रचंड जेवणावरची इच्छा उडालेली आहे, खूप पोट फुगतं, आलं लक्षात. असं जर काही अशी लक्षणं असतील तर तक्रारिष्ट चांगलं काम करतं. आणि जुना आरश आहे, अशी काही लक्षणं दिसत नाही आहेत, भूक बीक लागते तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि उदावर्त जास्त आहे, कुर्मींसारखं किंवा सूज अंगावर चढते, आरशा आहे आणि सूज अंगावर चढते, लक्षात, किंवा आरशा आहे आणि छातीत धडधडते किंवा हृदयाचं काही वाटतंय, गाठ बीट आल्यासारखं वाटतंय, पोटात असं काहीतरी वळल्यासारखं वाटतं, कधी पोट हे झाल्यासारखं वाटतं, असं काही असेल ना जीर्ण, तर अभयारिष्ट चांगलं काम करतं. असं अभयारिष्टचा विचार करावा लागेल म्हणजे एवढं, म्हणजे काही तसं दिलं नाहीये. अरिष्ट का तर श्रोतरोधन लवकर होतं चूर्णापेक्षा, श्रोतरोधन चांगलं होतं, आलं लक्षात, पटकन पचतं, जुनं वापरायचं फक्त, एवढं करायचं. अजून कोणाला काय? आरशा मोठा आजार आहे म्हणण्यापेक्षा त्याचं खूप विचार करण्याची गरज पडते. कारण सतत त्यांच्यात मलबद्धता दिसते पेशंटमध्ये, तो म्हणतो मला असं काही नाही वाटत आहे, पण ते आरशाचा विचार करावा लागतो. जर स्थूल व्यक्ती असेल आणि तर त्याचं मेदच तिथं एवढं असतं गुदभागी, तर तिथे आरश आहे की नाही हे त्याला पण समजत नसतं, पण सगळी जी हे घडत असतात गोष्टी त्या आरशासारख्या घडत असतात, म्हणजे अवरोधच दिसत असतो संडाच्या जागेला, आणि सतत ते उदावरत नाही, असं कॉमन सांगतोय मी. आणि मग त्याच्यातून मग सतत मलबद्धता झाली तर सतत कृमी उत्पन्न होणार पक्वाशयात, परत पक्वाशयात कृमी उत्पन्न झाले म्हणजे त्या पूर्ण अभ्यंतर कृमी उत्पन्न झाले की परत मग
मांसगत होणं, रक्तगत होतात, रक्तदृष्टीजन्य आजार वाटायला लागतात, त्वचा विकार दिसायला लागतात आणि म्हणून मग ते आरशाने कुष्ठ अशा आरशामध्ये कल्प आलेले आहेत. जे आरशावर जातात त्याने कुष्ठावर जातात, ते ह्या हिशोबाने आलेले आहेत. असं तर मागच्या उन्हाळ्यात पण त्या त्यांना ते, कल्पांमध्ये असं काळ- आणि त्या कल्पांमध्ये सांगायचा विषय की त्या कल्पांमध्ये कृमिघ्न औषध आलेली आहेत, नाही का. असं म्हणजे असा विचारतो येतो. अर्श, उदावर्त, मलबद्धता, कृमिनिर्मिती आणि त्वचा विकार. असं काय म्हणताय, बोला. ह्याच पेशंट बद्दल सांगितलं होतं. मागच्या वर्षी त्यांना असं अंगावरती असे म्हणजे फोड आल्यासारखे झाले, मग ते हां. काळे पडले होते. हम्म, हम्म, तर ते थोडं उष्णतेचं असं करून मी दिलं होतं, तर ते कम्प्लीट झालं. पण हे असं थोडं अर्शाची आहे, पण डायरेक्ट अर्श लागत नाही. पण बऱ्यापैकी लक्षणं हो किंवा हो, लक्षणांवरच हे करायचं. हा. प्रत्येक वेळी तो काय असा हे होईल असं नाही. अभ्यंतर अर्श कळत नाहीत. असं आहे. कारण अर्शाची औषधं द्यायला लागलात की रिझल्ट मिळायला लागतो पेशंटला. असं जय जय राम जय श्री राम तो हॅलो, येतोय का माझा आवाज? हो सर. अजून अजून काय म्हणताय? बोला. सर, अर्श, रक्तस्राव आणि शूल आणि मलबद्धता असं एकत्रित असलं तर कसा विचार करावा? हां, अर्श, रक्तस्राव आहे आणि शूल पण आहे जोराचा. मग आपण शूलाला काही औषध द्यायचं म्हटलं की थोडस ते वातग्न औषध असेल तर ते थोडं नाही नाही, शूलाला जी औषधं असतात ती जी शूलाची औषधं आहेत ती सगळे वातपित्त अशा दृष्टीने आलेली आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर त्याच्यात इंद्रयव आलेला आहे किंवा धमासा आलेला आहे. आलं लक्षात? मोचरस औषध, तर मोचरस काय वात वाढवत नाही. आलं लक्षात? पण शूल पण कमी करणार आहे, रक्तस्राव पण कमी करणार आहे. शूल काय फक्त वाताचा नसतो, रक्ताचाही असतो. आता तूप जर तुम्ही अपानकाळी दिलं तर ते रक्तस्राव पण थांबवणार आहे आणि वातशमन पण करणार आहे, नाही का. हॅलो, नाही का. अशा पद्धतीने बिल्वासारखा औषध आहे बिल्व, जे रक्तस्राव पण थांबवतो आणि शूल पण थांबवतो. त्या ठणक्यामध्ये शूलामध्ये जोड्या आलेल्या आहेत अष्टांगमध्ये. म्हणजे पाठा, धमासा, ओवा, विश्व. धमासा, बिल्व, ओवा आणि विश्व असं पाठ्याबरोबर द्यायचं आहे. मग त्याच्यात रक्त जास्त जात असेल, आग होत असेल तर पाठा धमासा काम करतं. शूल जास्त असेल आणि ठणका असेल तर, शूलच जास्त असेल तर अर्शामध्ये तर बिल्व आणि पाठा काम करतं. गॅस खूप पकडतोय, वर जातोय आणि शूल आहे अशा पद्धतीचं काही असेल तर ओवा पाठा जास्त काम करतो, नाही का. आणि अग्निमांद्य आहे, शूल आहे असं लक्षण असतील तर विश्व पाठा काम करतं. तर याची कॉम्बिनेशन्स आलेली आहेत. असं पण खूप रक्तस्राव आहे आणि त्याच्यातून नंतर उत्पन्न शूल आहे आणि असं असेल तर आपल्याला हे करावंच लागतं, काय की घृत द्यावी लागतात. लक्षात. काही कल्पही आलेले आहेत, रक्तस्राव आणि शूल अशा कल्पही आलेले आहेत अर्शामध्ये. असं कुटजावले आहे की जे तुम्ही देऊ शकता. कुटजावले की ज्याच्याने शूल पण थांबतो आणि हे पण थांबतं. फक्त काय करायचं, कुटजावले नुसता प्लेन नाही द्यायचा, त्याच्यासोबत काहीतरी अनुलोमक कल्प द्यायचा. म्हणजे
काही गाईचं दूध द्यायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तर असं दिलं तर त्याच्याने सगळं ते दोन्ही गोष्टी कव्हर करता येतात. असं. तर नागकेशर पण वापरता येतं ना, मग ते कोणत्या अवस्थेत वापरायचं? नागकेशर पण वापरता येते. हे साक्षात रक्त थांबवायचं आहे, पण आपल्याला नुसतं कधी कधी रक्त नसतं थांबवायचं, संप्राप्ती पण भंग करायचा असतो, नाही का. त्यामुळे नागकेशर रक्तस्तंभनच करतं डायरेक्ट, नाही का. चंदन नागकेशरचा योग आलेले आहेत ना रक्तजारशामध्ये, तेही वापरू शकता तुम्ही. त्याच्यासोबत वृक्षता जास्त येऊ नये म्हणून काहीतरी स्निग्ध कल्प म्हणजे तूप देणं किंवा शतावरी देणं किंवा असे कल्प द्यावे लागतात. यष्टी देऊ शकता. असं रक्तजारशामध्ये नागकेशरने पण रक्त चांगलं थांबतं. असं तांदळाचं धुवण हे अनुपान ठेवू शकता, गाईचं दूध अनुपान ठेवू शकता, तूप अनुपान ठेवू शकता रक्तजारशाला. असं सोबत त्याचा हे वर्ज्य करायचं. काय वर्ज्य करायचं? हेतू वर्ज्य करायचे. तिखट झणझणीत खाणं, उन्हात फिरणं, हे जे काही हेतू आहेत ना ते बंद करावे लागतात, नाही का. शेवगा, मुळा, लसूण हे पदार्थ जास्त खाणं, दही ताक जास्त पिणं, हे सगळं बंद करावं लागतं. असं दही खूप खाणारे असतात उन्हाळ्यात, त्यांना त्या तक्रारी येतात, ते दही बंद करावं लागतं, नाही का. अजून शुष्क अर्शामध्ये श्रेष्ठ औषध आहे कुठलं? शुष्क अर्शातलं श्रेष्ठ औषध कुठलं आहे? भल्लातक. रक्ताच्या अर्शामध्ये श्रेष्ठ आहे कुटज. आणि सगळ्या प्रकारच्या अर्शामध्ये श्रेष्ठ आहे असं भागवताचार्यांनी सांगून ठेवलं. ताक, तक्र. रक्ताच्या अर्श असेल आणि ताक पितील तर साखर, खूप साखर टाकून ताक पिलं. हां, रक्ताच्या अर्श असेल तर खूप साखर टाकून ताक पिलं तर तेवढा त्रास होत नाही. असं गोड गोड ताक पिलं तर काही त्रास होत नाही. अजून अजून काही प्रश्न? अर्श चिकित्सेच्या दृष्टीने फार सोपं आहे बरा करायला. खूप चांगले रिझल्ट मिळतात. तुम्ही पण बघितले असाल क्लिनिकमध्ये. व्यवस्थित त्याचं फक्त हे केलं, निदान परिवर्जन केलं आणि सुंदर पद्धतीने कल्प वापरले तर अर्श खूप कव्हर होतो. गरज नाही पडत ऑपरेटिव्ह करायला. नाही का. स्त्रावी अर्शामध्ये कांकायनवटी वापरता येते. त्रास होतो कांकायनवटीचा. तुम्ही फक्त प्लेन चूर्ण जरी वापरलेत तरी चालतंय. साधं तुम्ही साखर आणि तूप जरी आपण काय दिलात तरी तो कमी होतो स्रावी अर्श. होत कधी नाही कमी, हेतू बंद केले नाही तोपर्यंत होत नाही. आलं का लक्षात? तांदळाच्या धुवणाबरोबर दिले काही कल्प शुष्क अर्शातले तरी त्याचा परिणाम पडतो. पण जर जी गोष्ट छोट्या गोष्टीने होत असेल ना, नाही का, ती ह्याच्याने कशाला करा. केवळ तुमच्या वाळा, नागकेशर, यष्टीने जर होत असेल गोष्ट कवर, नाही का. असं अजून काय? अर्श काही जे हे आहेत सर, अभया किंवा हरितकी वापरता येऊ शकेल का? हो, झालं की सांगितलं की ते. अच्छा अच्छा, हा, मी उशिरा जॉईन झाले, सॉरी.
काही प्रदेश आहेत तिथे ते आरशाच्या तक्रारी, कोकणसारखा भाग आहे तर आरश मोठ्या प्रमाणात दिसतो इथल्या इथं. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे कोकण प्रदेशामध्ये आरशाचे पेशंट खूप दिसतात, आलं का लक्षात. त्यामुळे आम्हाला आरशाचे पेशंट बघायला पण खूप मिळतात आणि रिझल्ट पण चांगला देता येतो. असं कांकाणवटीचं रिझल्ट चांगले आहेत, फक्त काय करावं लागतंय, ते जरा उष्ण पडतेच ती, कारण त्याच्यात बिब्बा आहे, क्षार आहे. त्यामुळे प्लेन वात कफज अर्श असेल तर ती द्यावी. असं बिब्बा सुरण असलेले सगळे कल्प चांगले रिझल्ट देतात. सुरणाची पावडरच आम्ही वापरतो प्लेन, असं चांगले रिझल्ट मिळतात त्याच्याने. अजून अभया सांगितलं, अभयारिष्ट कधी वापरायचं, तक्रारिष्ट. बोला अजून कोणाला काय. सर आरशातले सगळे कल्प अपानकालीच द्यावे असं काही नाही, कक्षा त्याची त्या क्षेत्रात आहे ना, अपानाच्या क्षेत्रात आहे म्हणून अपानकाळी देतोय आपण. गुदा अर्शाला अपानकाळी देतोय. त्वचेवर जर झाले असतील अर्श तर ते व्यानकाळी देणार आपण औषध, नाही का. नासा अर्श झाला असेल तर कधी देणार आपण, उदानकाळी देणार, नाही का, व्यानकाळी देणार. पण तर गुदार्श झाल्यावर आपण अपानकाळी देणं चांगलं, नाही का. म्हणून काय आता कांकाणवटीच्या सोबत जेवल्यानंतर तुम्ही दिलीत तर त्याचा काही परिणाम होणार नाही असं नाही आहे. असं अजून काय. काळाचा विचार करून आपल्याला वेगानं बरं करता येतं, नाही का. योग्य ठिकाणी आपण एस टीत जर बसलो, आता 5 मिनिटात उतरायचं असेल तर कंडक्टरच्या सीटच्या जवळ बसणं हे फायदेशीर आहे. एकदम अगदी मागे बसलात तर काय असं काय होणार नाही की तुमचं ठिकाण आल्यावर तुम्हाला उतरता येणार नाही, असं काय होणार नाही. हो, ते किचकट पडणार आहे तुम्हाला. जवळ बसलात की उतरणं लवकर पडणार आहे. तसंच आहे पद्धती, पक्के तसंच विचार आहे सगळा. असं अजून आरशामध्ये वर्गीकरण करताना ही 2 वर्गीकरण करतोच आपण. काय की एक शुष्क अर्श आहे आणि स्त्रावी अर्श आहे, अशी 2 वर्गीकरण तर करतोच आपण. शिवाय बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात की शूल आहे का, नाही का, आणि स्त्रावीमधला शूल आणि शुष्कामधला शूल असे 2 परत भेद करता येतात, नाही का. काहींना अर्श आहे पण शूल नसतो, काहींच्या स्त्रावीमध्ये हे असतं, आणि त्यानुसार कल्पांची योजना केलेली आहे, आलं का लक्षात. शूल असतील तर बिल्वासारखे कल्प, अजमोदासारखे कल्प हे टाकावे लागतात, किंवा सैंधवासारखे कल्प हे टाकले की शूल कमी करता येतो. रक्तार्शातला शूल असेल तर बिल्वासारखे कल्प किंवा पाठा बिल्व असं कॉम्बिनेशन, किंवा पाठा इंद्रयव असं कॉम्बिनेशन शूल कमी करतं. रक्तस्त्राव होत असेल आणि शूल असेल तर, आलं लक्षात. त्यामुळे असे परत भेद पाडता येतात. शुष्क अर्श शूलरहित आणि शूलयुक्त, स्त्रावी अर्श शुष्क युक्त आणि शूलरहित. आरशामध्ये परत गुदकंडू असं सारखं लक्षण दिसत असेल तर परत जंतांचा विचार करावा लागतो, नाही का. असं अग्निमांद्य असतं नसतं असे परत 2 भेद करता येतात. शुष्क अर्श आहे, अग्निमांद्य आहे, अग्निमांद्य नाही आहे असा. स्त्रावी अर्श आहे, अग्निमांद्य आहे, अग्निमांद्य नाही आहे असा. मग त्यानुसार परत पाचकाची वेगळी निवड करता येते, नाही का. अग्निवर्धन करणाऱ्या औषधाची वेगळी निवड करता येते. हिंगवादी चूर्ण आलेलं आहे गुल्ममधलं, ते वापरावं लागतं, नाही का.
हिरडा आहे तो अग्निबांधे दूर करतो. हिरडा अर्शाच्या सगळ्या संप्राप्त्या भंग करतो म्हणजे बऱ्यापैकी. त्यामुळे हिरडा जास्त कामाला येतो. अभया असं. कारण तो मांसगामी आहे, मांसाचा अग्नी वाढवणारा आहे, अनुलोमक आहे. बघा त्याचं किती आपल्याला फायदे मिळाले त्याचे. उष्णवीर्याचा आहे आणि हे सगळे आपल्याला आरशासाठी गरजेचे असतात. बरोबर आहे. मांसगामी असल्याने मांसाचा अग्नी वाढवल्यामुळे मांसाच्या संप्राप्त्या भंग होतात. अनुलोमन करणारा असल्यामुळे वायूच्या संप्राप्त्या भंग होतात आणि या सगळ्या संप्राप्त्या भंग झाल्यामुळे तो हिरडा कामाला येतो ना. असं आहे ना. एखादा व्याधी एखाद्या 3-4 गोष्टीमुळे होतोय आणि एखादं द्रव्य मिळावं की जे त्या तिन्ही गोष्टींवर जाणार आहे, ते तिन्ही गोष्टी कमी करणार आहे. असं मिळणं म्हणजे ते द्रव्य श्रेष्ठ आहे त्या ह्याच्यामध्ये, नाही का. असं. त्यामुळे अर्शामध्ये मुख्य जी द्रव्ये येतात ती हिरडा, बिब्बा, कुटज, धमासा, पाठा, ओवा, बिल्व ही सतत आलेली आहेत प्रत्येक ग्रंथामध्ये, नाही का. असं पाठा, धमासा, बिल्व, ओवा, हिरडा, सुरण, मुख्य सुरण राहिलं, सुरण. असं शुष्कारस आहे. तुम्ही देऊन बघा सुरण आणि हिरडा, अप्रतिम फरक दिसतात तुम्हाला. अभयारिष्ट दिलं तर चांगलंच आहे, पण असं देऊ शकता तुम्ही. असं आहे. एक साक्षात अर्शारी कल्प म्हणजे सुरण आणि दुसरा त्याच्या हेतूंवर कार्य करणारा, हेतू विपरीत असलेलं असं औषध हिरडा. म्हणजे किती सुंदर काम होत असेल दोघांचं कॉम्बिनेशनने. अजून कोणाला काही विचारायचे? आवाज येतोय ना माझा? हो. तर असा अर्श आहे. सर थोडं स्वतःबद्दलच विचारायचं होतं, विचारू का? विचारा की. सर एक 15 दिवसापूर्वी मला मायग्रेनचा त्रास झाला होता. म्हणजे शिरशूल आणि डोळ्यापुढे असे अंधारे येते, चांदण्या आल्यासारख्या होतात आणि त्यानंतर शिरशूल चालू होतो आणि नंतर मग राईट हँडला असा विकनेस जाणवायला लागतो. त्यानंतर कामदुधा किंवा हे घेतले की ते 1-2-3 तासाने सगळा त्रास कमी होतो. पण यावेळेस तो त्रास कमी झाला आणि त्याच्यानंतर कर्णशूल आणि नासावरोध अशी लक्षणं दिसायला लागली. म्हणजे एसी मध्ये गेलं तर कान दुखतो आणि फॅन खाली झोपलं तर नाकात पूर्ण आत सुजल्यासारखं वाटतं. आता ती लक्षणं थोडी कमी झालेत, पण आता सारखं असं घशामध्ये सूज आल्यासारखं वाटतंय. मग काय आहे लक्षात घ्या, तुमचं केस असो नाहीतर रुग्णाचे केस असो, उपशय अनुपशय हे तुम्हाला जर स्पष्ट दिसत असेल, तुम्हाला उपशय अनुपशय जर स्पष्ट दिसत असेल, थंड ठिकाणी गेलं की त्रास वाढतो, आहे की नाही. जड खाल्लं की त्रास वाढतो. हे उपशय अनुपशय ज्या अर्थी दिसत असतील रुग्णामध्ये सांगतो मी. तर जर अनुपशय दिसतोय त्याला, एखाद्या विशिष्ट गोष्टीचा अनुपशय, हेतू विचारताना सांगतोय काय करायचं की एखादी गोष्टचा अनुपशय दिसतोय की मी जर हे खाल्लं, मी जर बाबा चहा पिला की मला त्रास होतोय, रुग्ण म्हणत असेल, की मी उन्हात गेलं मला त्रास होतोय, तर आपण काय करायचं, तो अनुपशय जो आहे, मी तुम्हाला या तुमच्याच केसची क्लू देतोय सगळा, मी तुम्ही त्याचा अभ्यास करा. तर उन्हात गेल्यानंतर जर त्रास होतोय तर ऊन कुठल्या गुणाचा आहे? ऊन वृक्ष गुणाचा आहे आणि उष्ण गुणाचा आहे आणि तीक्ष्ण गुणाचा आहे. काय आहे? ऊन कुठल्या गुणाचा आहे? वृक्ष गुणाचा आहे, बरोबर आहे. तीक्ष्ण गुणाचा आहे आणि वृक्ष गुणाचा आहे, उष्ण, तीक्ष्ण, वृक्ष. आता हे 3 गुण आपल्याला मिळाले आहेत की हे 3 गुण वाढले तर त्याला त्रास होतोय. त्याच्यात पण तुम्ही जरा विचारू शकता की बाबा की
वृक्ष काही खाल्लं किंवा व्यायाम काही केला तर त्रास वाढतो का, तर यस नो काय मिळेल त्याच्यानुसार तर वृक्ष गुण पण आहे की नाही तो बघायचा. आता जर हे 2-3 गुण मिळाले आपल्याला, तर आता विचारताना, हेतू विचारताना ह्या 3 गुणांच्या हेतूंकडे आपण विचारत जायचं. मग तू ढबू मिरची खातोस का, तू मिरची खातोस का, नाही का, तू काळी मिरी असलेले पदार्थ खातोस का, हे विचारत जायचं. लक्षात येते तुम्हाला? तू चिडतोस का, तुझ्या घरात तापट वातावरण आहे का, तू उष्ण तीक्ष्ण असलेलं काय काय करतोस, हे आपण विचारायचे हेतू. म्हणजे आपल्याला ते हेतू मिळतात आणि मग क्रॉस बसतं आपलं डायग्नोसिस की बाबा हां हे गुण त्याचे वाढलेत. म्हणजे अनुपक्षय हा आपल्याला हेतूंकडे हेतूंचा क्लू देतो, नाही का. म्हणजे अनुपक्षयाला हेतूच असं म्हटलं आहे, असं एका ठिकाणी हे गेलेलं आहे. तर तो हेतूंचा क्लू देतो, नाही का. पेशंट जर सांगत असेल की मला जास्त पाणी पिलं की त्रास होतो, मग पाणी कुठल्या गुणाचं आहे, द्रवगुणाचं आहे. आणि आणि काय करतं पाणी, अग्निमांद्य करतं. मग अग्निमांद्य करणारे द्रवगुणाचे असे कुठले हेतू आधी घडतायत का त्याच्याकडे मागे, नाही का, अग्निमांद्य करणारे, ह्या अशा पद्धतीने विचारत जायचं. म्हणून अनुपक्षय उपक्षय अनुपक्षय हे फार महत्त्वाचे आहे, नाही का. कशाने बरं वाटतंय, पेशंट म्हटलं मला व्यायाम केलं की बरं वाटतंय, मग त्याच्या उलट्या गुणाचे परत हेतू विचारत जायचं, नाही का. मग तू जड खातोस का, तू दिवसा झोपतोस का, हे विचारणं गरजेचं. तो दिवसा झोपलं की त्याला व्यायाम केला बरं वाटणार सकाळी, नाही का. त्यामुळे उपक्षय अनुपक्षय अशा पद्धतीने क्रॉस विचारायचे. तुम्हाला काहीतरी थंड खाल्लं, तुम्ही काय विचारलं, मी केस विसरलो तुमची, पण थंड खाल्लं की त्रास होतोय, है ना. आणि काय होतंय, नाही एसी मध्ये गेलं की एसी काय आहे, त्रास एसी होतो. शीतगुण आहे. आणि जास्त एसी नुसता चालू- शीतगुण नाही. एसीचे गुण जे बघाल, एसीच्या हवेचे, तर नुसतं शीत नाही, तर वृक्ष शीत आहे. त्यामुळे नुसतं कौलारू घरात थंड वातावरणात बसणं आणि एसीमध्ये बसण्यात फरक आहे. एसीमध्ये वृक्ष आणि शीत गुण हे असतो, आलं लक्षात. आणि त्यामुळे हे 2 गुण वातवृद्धीसाठी कारणीभूत असतात कफापेक्षा. म्हणजे कफ तर आहे शीतगुणाने, पण वातवृद्धी तर फिक्स आहे, आलं लक्षात. तर मग आपल्याला वृक्ष शीतगुण असे कुठले घेतले गेले जातात, आलं लक्षात. कुठल्या गुणांनी असं होतंय ते शोधायचं, आलं लक्षात. आणि त्याच्या विपरीत औषधांचं हे करायचं. बरोबर आहे की नाही. वृक्षाच्या विपरीत आहे Yes. स्निग्ध आणि शीतच्या विपरीत आहे उष्ण. स्निग्ध उष्ण असलेलं काय काय आहे तुमच्याजवळ आहार्यामध्ये, लसूण आहे की नाही, आहे की नाही लसूण. स्निग्ध आहे, उष्ण आहे, म्हणजे अजूनही आहे, पण मी सांगतोय द्रव्य निवडताना कसं तिळ निवडायचं. तेल पण त्यातच तिळतेल आहे की नाही. मग तशा पद्धतीने चिकित्सा घ्यायची. आपल्याला गुण कळाले पाहिजेत, हेतू कळाले पाहिजेत, म्हणून हे सगळं विचारायचं. हे उपक्षय अनुपक्षय, आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही गोष्टीच कळतात. अनुपक्षय सांगितल्यावर आपल्याला लगेच त्या पद्धतीने हेतू विचारला ना, प्रश्न काय विचारायचे म्हणतात ना पेशंट विद्यार्थी, तर असे विचारायचे, लक्षात आहे. अनुपक्षय जर अशा ह्या गोष्टीने अनुपक्षय मिळतोय, तर त्या गुणांचे काहीतरी तो खातोय पितोय, त्याच्या आहार विहारमध्ये त्या गुणांचं काहीतरी होतंय, आलं का लक्षात. असं अशा पद्धतीने शरीर विपरीत गुणेच्छा दाखवतं, नाही का. त्याचा विचार केला पाहिजे. पेशंट म्हणतो मला जेवढं नाही खाऊ तेवढं बरं वाटतं, लंघन केलं की बरं वाटतं. हे आमाचं लक्षण होतं, ही विपरीत गुणेच्छा आहे, नाही का. चयामध्ये अवस्थेत हे दिसायला लागतं की दोष शरीरात वाढलेत, पण ते व्याधिकर नाही आहेत तेवढे, त्यावेळी ही लक्षणं दिसायला लागतात तुम्हाला. तर हे बारकावे बघावे लागतात चिकित्सेमध्ये, नाही का. असं एसीत बसलं की आवडतंय मला, एसी छान वाटतो, थंड याच्यात बरं वाटतं, नाही का. पित्ताचा संचय होत असणार आहे शरीरामध्ये. हे सगळं जज करावं लागतं. हे सगळं दिलेलं आहे ग्रंथकारांनी, नाही का. आपल्या डोक्यात A to Z आयुर्वेदच पाहिजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तर संप्राप्त्या पटापट सुटतात. A to Z. असं आपण काय खातो, आपण काय पितो, काय कुठला दोष वाढतोय, कुठला दोष कमी होतोय, आत्ता ऋतू कुठला आहे, आपल्यातलं काय जाणवलं, स्वतःच्या शरीराचं निरीक्षण करायचं लागतं, आजूबाजूच्या लोकांच्या शरीराचं निरीक्षण करावं लागतं. प्रत्येक वेळी तुम्हाला सांगणारा प्रत्येक व्यक्ती जे काही सांगतो
आजाराबद्दल, हे सगळं बारीक बारीक गोष्टीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हेतू कळायला लागतात, संप्राप्त्या कळायला लागतात. असं प्रत्येक माणूस तुम्हाला शिकवून जातो काहीतरी काहीतरी. मग तो वैद्य, तो रुग्ण असेल, घरातले असतील, कोणी असेल, प्रत्येक माणूस काहीतरी काहीतरी शिकवून जातो. ते सोडायचं नाही असंच. अलग लक्षात. असं अजून 5-10 मिनटं थांबूया. 5-10 मिनटात बोला. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? वेगळी काय, आज आरशावरच झालं डिस्कशन आपलं पूर्ण, नाही ना? कोणाला काय विचारायचं विचार. संपले का प्रश्न? झालं का क्लिअर बऱ्यापैकी? ज्यांचे प्रश्न होते, अजून कोणाला ज्यांनी विचारले त्यांना काय अजून डाऊट आहेत का त्याच प्रश्नाविषयी? नाही ना? नाही सर, तर बऱ्यापैकी म्हणजे आरशाचा विचार तसा केला नव्हता मी जनरल, पण आता ह्या परत एक नव्या पद्धतीने बघते मी केसला तसा काम करते. गुद आरशामध्ये ठणका आहे ना, तो नुसता तुम्ही त्या रुग्णाला जर तेल लावायला सांगितलं गुदभागी आणि आंघोळ करताना शेकवायला लागलं तरी तो ठणका बऱ्यापैकी कमी होतो. विशेषतः ड्रायव्हर लोकांचा रोज जे आता काय व्यवसाय टाळू शकत नाही असेही लोक आहेत, व्यवसायजन्य आहेत, पण व्यवसाय बंद करणं अशक्य आहे. ड्रायव्हिंग सोडूच शकत नाहीत. मग काय करायचं आहे? तर नित्य हे काही उपाय आहेत ना, हे करायलाच सांगायचे त्याला. तेल लावणं गुदभागी आणि शेकणं गुदभाग आंघोळ करताना, असं. त्याने निदान तिथल्या प्रकारचं तिथलं दोषोत्पत्ती तरी होणार नाही. असं काही रेग्युलर सांगायचं त्यांना दिनचर्येमध्ये. कारण तुमचं औषध संपलं की परत त्याला मूळव्याधाचा त्रास होणार आहे. मग त्याने करायचं काय? आयुष्यभर औषध घ्यायचं का? वर्षभर औषध घ्यायचं का? नाही ना. मग त्याच्या दिनचर्येमध्ये त्याला काही उपाय सांगायचे की त्याच्या गुदभागी त्या संप्राप्तीच घडणार नाही अशा गोष्टी सांगायच्या त्याला. कुंथू नकोस संडास करताना, नाही का? तेल लावणं, शेकणं, हे सगळं सांगायचं, नाही का? असं. ठीक आहे. अजून काय? असं डिस्कशन झालं की बरं पडतं. नुसता एक आरशा घेऊन मी जर ते डिस्कशन केलं तर बोर होतो टॉपिक. तयारी केल्यावर बोलल्यासारखं ते एकदम केस प्रेझेंट केल्यासारखं होतं. रँडम प्रश्न येऊन मग जास्त आपल्याला विचार करावा लागतो, आहे की नाही? कारण प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये येणारे पेशंट, त्यांचे घडणारे हेतू आहे ना, ह्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. असं. अजून काय? ठीक आहे, थांबूया. अजून कोणाला काय? ओके. थँक्यू सर. ओके.